मोठी बातमी, मुख्यमंत्रीपद मिळणार नसेलच तर समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्या असे एकनाथ शिंदे यांना वाटतंय। महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा आपलं स्थान वेगळं आहे आणि ते लक्षात घ्यावं असं शिंदेंना वाटतंय। भाजपला एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी करण्याचा विश्वास असल्याचं देखील बघितलं जातंय। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी सकाळच्या मृणालिनी नानेबेडेकर या जोडल्या गेलेल्या आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं मॅम तर मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होण्याची देखील शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांची देखील काहीशी वेगळी भूमिका बघायला मिळेल अशी शक्यता आहे। नेमकं पुढे राज्याच्या राजकारणात काय घडू शकतं मुख्यमंत्री पदासंदर्भात सध्या काय वाटतंय? एकतर भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं आहे एकनाथ शिंदेंना की आपल्याला मुख्यमंत्री करणं काही शक्य नाही। तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये जी प्रचंड मेहनत केली त्या मेहनतीबद्दल निश्चित आदर आहे, पण भाजपच्या जागा जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त असल्यामुळे आता हे पद आमचं आहे। आता शिंदे यांना या निवडणुकीच्या आपण विजयाचे शिल्पकार असल्यामुळे असं वाटतंय की केवळ एक मंत्री म्हणून न राहता त्यांना नव्या रचनेमध्ये मोठी भूमिका मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच त्यांनी आपण मंत्रिमंडळात येत नाही तर आपल्याला कोऑर्डिनेशन कमिटीचं अध्यक्ष करा असा प्रस्ताव ठेवलेला आहे। भारतीय जनता पक्षाने याही प्रस्तावावर काही उत्तर दिलेलं नाही। उलटपक्षी असं सांगितलंय की तुम्ही 3 नेत्यांची बैठक घेऊन काय ते ठरवा। ही बैठक ते दरेगावाहून परत आल्यावर येईल। एकनाथ शिंदेची जी ठाम भूमिका होती की मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला मुख्यमंत्री केलं पाहिजे, ती हळूहळू बदलताना दिसतेय। कोणताही विजयापर्यंत घेऊन जाणारा नेता हळूहळूच बदलतो आणि भारतीय जनता पक्षाने तो वेळ त्यांना द्यायचा ठरवलेलं दिसतंय। तुम्ही म्हणताय शिंदे बदलताय, मात्र मग ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात का? त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे। त्यांचे जे अगदी जवळचे सहकारी आहेत उदय सामंत आणि शंभूराज देसाई त्यांनी देखील त्यांना विनंती केलेली आहे आता की आपण नव्या सरकारचा भाग असावं आणि उपमुख्यमंत्री पद म्हणून आतमध्ये यावं। आता गृह खात्यावरचा जो आग्रह आहे शिंदे गटाचा तो देखील भारतीय जनता पक्ष मान्य करेल असं दिसत नाही। निश्चितच धन्यवाद, तुम्ही ही संपूर्ण सविस्तर माहिती दिली त्यासाठी। तर आपण बघतोय शिंदेंना समन्वयक पद हवं आहे, जर सीएम पद नसेल तर समन्वयक पद द्या असं शिंदेंचं म्हणणं आहे।